नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, सर्वांना टॉप कॉलेज पाहिजे, बरोबर। पर्सेंटाइल पण चांगले आलेले आहेत। आता या कॉलेजेसमध्ये दादा मी प्रीवियस इयर कट ऑफ पाहिला खूपच जास्त आहे, बरोबर। आता प्रीवियस इयर कट ऑफनुसार काही मुलांनी माहितीच नाही की प्रीवियस इयर कट ऑफनुसार मला कोणतं कॉलेज भेटू शकतं। तर यासाठी जे मुलं बाहेरून आहेत म्हणजे आउट ऑफ पुणे आहेत त्यांना कॉलेजचे रिव्ह्यू, कॉलेजच्या प्लेसमेंट यासाठी येणं पॉसिबल नाही, कॅम्पस व्हिजिट करणं पॉसिबल नाही आहे। तर यासाठी मी दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती कॉलेजचे रिव्ह्यू, कॉलेजच्या प्लेसमेंट, कॉलेजचा कॅम्पस कसा असणार आहे या सर्व गोष्टींची माहिती देणार आहोत। आज आपण एक नामांकित कॉलेज ते म्हणजे व्हीआयटी आणि व्हीडबलआयटी दोन कॉलेजेस आहेत। या सर्व कॉलेजेसची आपण आज माहिती बघणार आहोत। आणि तिसरं कॉलेज म्हणजे व्हीयू युनिव्हर्सिटी। व्हीआयटी, व्हीडबलआयटी, व्हीयू युनिव्हर्सिटी असे तीन कॉलेजेस आहेत। पण व्हीयू युनिव्हर्सिटी जी आहे ती प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे। तर यामध्ये आपल्याला जी काही फीज असेल ती ओपन कॅटेगरीची लागणार आहे। तर आज आपण कोणते कॉलेज बघणार आहोत? व्हीआयटी आणि व्हीडबलआयटी। तर व्हीआयटीचा जो काही चॉईस कोड आहे तो आहे 6273 आणि जे काही कॉलेज आहे ते ॲटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे, ॲफिलिएटेड टू सावित्रीबाई फुले। आणि याचा जो काही नॅकचा क्रेडिट आहे ना तो आहे A++। त्याचबरोबर ॲटोनॉमस इन्स्टिट्यूट तर आहेच, पण आता कॉलेजचे लायब्ररी, कॉलेजचा दुसरा एक ड्रॉबॅक म्हणजे कॉलेजला हॉस्टेल नाही आहे। पण हॉस्टेल नाही दादा, मग राहण्याची सोय काय? कॉलेजचे जे काही अराउंडिंग आहे, जे काही सराउंडिंग आहे ना, तर त्यामध्ये भरपूर साऱ्या पीजी आणि रूम्स या सर्व गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहे। आता कॅम्पस तर वेल डेव्हलप आहे, नामांकित कॉलेज आहे। या ठिकाणी ब्रांचेस कोणत्या आहेत आणि लो पर्सेंटाईलला मला कोणती ब्रांच भेटू शकते आणि मी स्पॉटसाठी या कॉलेजच्या जायचं की नाही, या सर्व गोष्टीच्या तुम्हाला अडचणी तर येणारच आहे कॅप राऊंडमध्ये। तर आपण आपली दादा सीईटी वाला पर्सनल काउन्सिलिंग लॉन्च केलेले आहे की ज्यामध्ये काही कॉलेजेसमध्ये कन्फ्युजन होतं की काही कॉलेजेसचा सिक्वेन्स कुठं द्यायचा, या सर्व गोष्टी असतात। लोकेशन कोणतं चांगलं आहे, प्लेसमेंट कोणत्या चांगल्या आहेत, या सर्व गोष्टींची तुम्हाला कॅप राऊंडमध्ये अडचण येणारच आहे। तर आपण आपली पर्सनल काउन्सिलिंग लॉन्च केलेली आहे। खाली मी कॉन्टॅक्ट दिलेला आहे, त्या कॉन्टॅक्टवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि पर्सनल काउन्सिलिंगसाठी एनरोल करा। आता व्हीआयटी पुणे, लोकेशन बिबेवाडी पुणे, फॅकल्टी एक्सपिरियन्स हायली एज्युकेटेड फॅकल्टी आहे, या सर्व गोष्टी मान्य आहे। रीडिंग हॉल, लायब्ररी या सर्व गोष्टी देखील आहे, या सर्व गोष्टी आपल्याला मान्य आहेत। आता 4 वर्षानंतर इंजिनिअरिंग करतोय म्हणजे प्लेसमेंट तर डोक्यात आल्याच पाहिजे। प्लेसमेंटसाठी कोणत्या कंपनी या ठिकाणी व्हिजिट करतात हे किंवा ऑफर करतात हे? एक्सेंचर, इन्फोसिस, जॉन डियर, टाटा टेक्नॉलॉजी, बॉश, टाटा मोटर्स आणि असंख्य अशा कंपनी या ठिकाणी प्लेसमेंटसाठी मुलांना ऑफर करतात हे। आता या सर्व गोष्टी झाल्या। या कॉलेजचं ॲव्हरेज पॅकेज तुम्हाला माहिती आहे का किती? जवळपास 9.72 लॅक्स याचं ॲव्हरेज पॅकेज आहे। आता हायेस्ट पॅकेज या ठिकाणी किती आलेलं आहे तर 51 लॅक जवळपास हायेस्ट पॅकेज आलेलं आहे। आणि 2023चं जर आपण प्लेसमेंट रेशिओ जर पाहिलं तर आत्तापर्यंत कॉलेजची जी काही साईट अपलोड होईपर्यंत, अपडेटेड होईपर्यंत 83 कंपनी 2023मध्ये व्हिजिट करून गेलेल्या आहेत। आणि 2022चा जर सिनेरिओ पाहिलं तर आपण जवळपास 200+ कंपनीज कॉलेजमध्ये व्हिजिट करून गेलेले आहेत। आता या ठिकाणी दादा मला कॉम्प्युटर घ्यायचं आहे, IT घ्यायचं आहे किंवा मेकॅनिकल, ENTC अशा भरपूर ब्रांचेस आहेत। तर या ठिकाणी मला ॲडमिशन घ्यायचं आहे, मला पर्सेंटाइल किती असले पाहिजे, माझी रँकिंग काय असली पाहिजे? तर सर्वात पहिले आपण कॉम्प्युटरपासून सुरुवात करूया। तर कॉम्प्युटर घ्यायचं आहे तर आपल्याला जवळपास 99.23 पर्सेंटाइल असले पाहिजे, म्हणजे प्लस असले पाहिजे। आणि जी काय रँकिंग आहे ती बिलो आपली 2000 असली पाहिजे। आता ITचा जर विचार केला तर 99+ तर पर्सेंटाइल हवेच आहे, पण आपली जी काय रँकिंग असेल ती बिलो 2000, जवळपास 2500 असली पाहिजे। आता ENTCचा दादा मी विचार करतोय 98 पर्सेंटाइल असले पाहिजे, 98+ असले पाहिजे। आणि त्याचबरोबर माझी जी काही रँकिंग आहे ती बिलो 5000 असली पाहिजे। आता मी इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगचा विचार करतोय दादा। आता मला या ठिकाणी किती पर्सेंटाइल असले पाहिजे तर या ठिकाणी इन्स्ट्रुमेंटेशन कंट्रोल इंजिनिअरिंगसाठी 94 पर्सेंटाइल असले पाहिजे आणि बिलो रँकिंग 50,000 असली पाहिजे। आता मी या ठिकाणी दादा केमिकलचा विचार करतोय। केमिकलसाठी किती पर्सेंटाइल असले पाहिजे तर 92 पर्सेंटाइल असले पाहिजे आणि बिलो रँकिंग किती असली पाहिजे तर 19,000 बिलो रँकिंग असली पाहिजे। त्याचबरोबर मेकॅनिकलसाठी 95 पर्सेंटाइल असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर 11,000 तुमची बिलो रँकिंग असली आवश्यक आहे। CSE AIML, CSE AI अशा दोन ब्रांचेस आहेत। CSE कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, त्यामध्ये सब ब्रांच AIML, CSE आर्टिफिशियल इंटेलिजन्स, या सर्व गोष्टी तर आहेत। सेपरेट AIDS देखील आहे। पण आता AIMLचा विचार करू, 98+ पर्सेंटाइल असणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर रँकिंग किती असली पाहिजे 2942 बिलो असली पाहिजे।
आता मला AI चा विचार करायचा आहे, बिलो रँकिंग 3000 असली पाहिजे. आणि मला आता AIDS चा विचार करायचा आहे, तर या ठिकाणी बिलो रँकिंग 4000 असली पाहिजे. आता यांचा दुसरा कॅम्पस प्लेसमेंट तर एकच आहे. VIT VIITच्या कॅम्पस प्लेसमेंट एकच आहे. जे मुलं VIITमध्ये शिकतात त्यांना प्लेसमेंटसाठी VITमध्येच जावं लागतं आहे. प्लेसमेंट असेल दोन्ही कॉलेजेससाठी वेगवेगळं असं काही नाही. आता जर आपण VIITचा विचार केला तर VIITमध्ये मला दादा CS घ्यायचं आहे, IT घ्यायचं आहे, ENTC घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट इंटरेस्टेड म्हणजे की VIITमध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या ब्रांचेसमध्ये व्हरायटी दिसेल CSCच्या. तर आता आपण सिव्हिल इंजिनिअरिंगपासून स्टार्टिंग करूया, जे की VITमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग नव्हतं, पण तेच या ठिकाणी VIITमध्ये केमिकल इंजिनिअरिंग नाही. आता सिव्हिल इंजिनिअरिंगचं कट ऑफ किती असलं पाहिजे, तर 90% आपले असणे आवश्यक आहे आणि बिलो रँकिंग आपली 26,000 असली पाहिजे. आता CSचा विचार करूया तर 98.42,000 आपली 98.42% असणे आवश्यक आहे आणि आपल्याला रँकिंग आपली 4000 बिलो असली पाहिजे. जर ITचा विचार केला तर 98% आवश्यक असणे, 98+ असणं आवश्यक आहे. आणि जर आपल्या रँकिंगचा विचार केला तर बिलो 5000 आपली रँकिंग असली पाहिजे. आता ENTCचा सिनेरिओ काय, 96% असली पाहिजे. रँकिंग किती असली पाहिजे, 9000 बिलो असली पाहिजे. त्याचबरोबर मेकॅनिकलचा कट ऑफ किती आहे, 91.74 आहे आणि रँकिंग आपली बिलो 20,000 असली पाहिजे. आता मी या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आत्तापर्यंत सर्व व्हिडिओमध्ये, तर त्या आहेत ओपन कॅटेगरीचे कट ऑफ. याच गोष्टी कॅटेगरी वाईज जे काही रिझर्व कॅटेगरी आहेत या सर्व गोष्टी व्हॅरी होऊन जातात आहे. आता या कॉलेजेसची VITच्या फीज किती आहे, तर 1,92,000 आहे. आणि ओपन कॅटेगरीसाठी ज्यांचं इन्कम 8,00,000+ आहे आणि ज्या मुलांचं EWS आहे म्हणजे ॲन्युअल इन्कम 8 लाख बिलो आहे, तर त्या मुलांसाठी काही फीमध्ये कन्सेशन देखील आहेत. आणि आता आपण पुढच्या ब्रांचेसचा विचार करू. CSE AIML या ठिकाणी आपल्याला 97+ असले पाहिजे. बिलो रँकिंग आपली 5000 असली पाहिजे. आता CSE DS डाटा सायन्स या ठिकाणी आपल्याला 97+ पाहिजे आणि आपली जी काय रँकिंग आहे बिलो 6000 असली पाहिजे. आता CSE AI मध्ये आपल्याला 97+ असली पाहिजे आणि बिलो रँकिंग आपली 6000 असली पाहिजे. आता मेन गोष्ट म्हणजे CSE IoT अँड सायबर सिक्युरिटी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स अँड सायबर सिक्युरिटी या ठिकाणी आपल्याला 97.21% पाहिजे. त्याचबरोबर आपली बिलो रँकिंग 7000 असली पाहिजे. CSE SE म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग या ठिकाणी आपल्याला 97+ असले पाहिजे. त्याचबरोबर 56 म्हणजे बिलो रँकिंग आपली 5000 असली पाहिजे. आता AIDS सेपरेट ब्रांच आहे. या ठिकाणी आपल्याला पर्सेंटाईल किती पाहिजे, तर 97% पाहिजे आणि बिलो रँकिंग आपली 7800 असली पाहिजे. या सर्व ब्रांचेस आहेत या कॉलेजेसमध्ये. जवळपास किती ब्रांचेस आहे, 6, 5, 11 जवळपास ब्रांचेस आहेत. आणि याचमध्ये CSCच्या रिलेटेड किती ब्रांचेस आहे, CS आहे, IT आहे, ENTC आहे, CSE आहे, CSE AIML आहे, DS आहे, AI आहे, IoT अँड सायबर सिक्युरिटी, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि AIDS अशा भरपूर साऱ्या ब्रांचेस आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन फॉर्ममध्ये आपल्याला या सर्व ब्रांचेसचा सिक्वेन्स कसा द्यायचा हे सर्व डाऊट्स तुम्हाला येणार आहेत. तर यासाठी दादा CETवाला पर्सनल काउन्सिलिंग आहे. खाली मी कॉन्टॅक्ट दिलेला आहे. त्या काउन्सिलिंगचा एनरोलमेंट करण्यासाठी तुम्हाला या कॉन्टॅक्टशी संपर्क साधावा लागेल. या सर्व गोष्टी आहेत. आता जो काही हा व्हिडिओ आहे कॉलेज प्लेसमेंट कॉलेजचा रिव्ह्यू, तो तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा की त्यांना अडचण येणार नाही ॲडमिशन प्रोसेस दरम्यान. जी काय टोटल ॲडमिशन प्रोसेस असेल, जोपर्यंत तुम्ही ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होत नाही तोपर्यंत सर्व गायडन्स दादा CETवाला या यूट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला दिले जाईल. तोपर्यंत दादा CETवाला या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली मी व्हॉट्सअप ग्रुप लिंक देखील दिलेली आहे, त्यामध्ये जॉईन करा. जे काय अपडेट असतील CET सेलद्वारे या सर्व अपडेट तुम्हाला भेटून जातील. थँक्यू सो मच.